सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही आहे हॉटेलमध्ये, बघू शकता. बघा असं काय हॉटेल आहे, हे बघा. इथून असं व्ह्यू मस्तपैकी, आणि हा एक बेड आणि एक वॉशरूम आणि AC. तर आता श्रेयस गेला आहे फ्रेश म्हणजे आंघोळ व्हायला. सो आपण आहे तुळजापूरला. सगळी तुम्हाला टायटल आणि थंबनेलनी कळलं असेल. तर सकाळी 9:30 म्हणजे आम्ही पोहोचलो सकाळी 5:30ला. आता 9:30 वाजलेले आहेत. सो आता दर्शनाला चाललोय. तर बघूया की कसं दर्शन होतं ते. ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. सो मला जेवढं शूट करायला भेटेल तेवढं मी करेल. सो आता आम्ही जातो, निघतो. मस्त की बघा व्ह्यू आहे हॉटेलमधून चांगला, मस्त म्हणजे ठीक आहे. हॉटेल मस्त आहे, एकदम मस्त आहे की, चांगली झोप पण लागली. सो आता आम्ही इथून निघतो, दर्शन घेतो आणि मग भेटतो. चला. तर मित्रांनो, असं काय हॉटेल आहे बघा, रामलीला लॉज. 3 फ्लोअरचं हॉटेल आहे. आणि मस्त आता आम्ही चाललोय. इथून पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आणि मंदिराकडे जाऊ. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर बसलेले एक शक्तिस्थान, तिथे लाखो भाविकांची श्रद्धा एक वाटते. आज मी आलोय तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. या गडद दगडी भिंती, ही ऐतिहासिक वास्तू, प्रत्येक पावलावर जाणवतो एक वेगळाच आध्यात्मिक स्पर्श. ही फक्त मंदिर नाही, ही आहे लाखो लोकांच्या विश्वासाची ताकद. हे मंदिर साधारण 12व्या शतकात बांधले गेले मानलं जातं. आणि इथली देवी म्हणजेच आई भवानी, तिला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानलं जातं. महाराष्ट्राच्या इतिहासात एक नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या पराक्रमामागे होती एक अदृश्य शक्ती, आई तुळजाभवानी. असं मानलं जातं की महाराजांनी प्रत्येक मोहिमापूर्वी आई भवानीचा आशीर्वाद घेतला. ही फक्त श्रद्धा नव्हती, हा होता आत्मविश्वासाचा स्रोत. आई भवानी म्हणजे शौर्य, आई भवानी म्हणजे सामर्थ्य, आई भवानी म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद. स्वराज्याची शपथ घेताना महाराजांच्या मनात ही ज्वाला पेटली होती. ती ज्वाला आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आहे. तुळजापूरच्या या पवित्र भूमीवर उभं राहिलं की जाणवतं इतिहास अजूनही जिवंत आहे. जय भवानी, जय शिवाजी. घंटांचा नाद, मंत्रांचा गजर आणि वातावरणात दळवरणारी भक्ती, इथे आलं की मन आपोआप शांत होतं. आईच्या चरणी डोकं टेकवलं आणि मनात फक्त एकच प्रार्थना, सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश लाभो. तुळजाभवानीचं हे दर्शन फक्त एक प्रवास नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे. जय तुळजाभवानी. तर मित्रांनो, मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता आलो हॉटेलवर, हॉटेल रूमवर. आणि थोडं इथून फ्रेश होतो. वाजले आहे 11:30. आता आम्ही इथून निघतोय. पुढचं आमचं दर्शन घ्यायचं आहे ते आम्हाला घ्यायचं आहे जेजुरीला. सो इथून जेजुरी आहे 269 किलोमीटर. सो इथून लागणार आहे 4 तास. म्हणजे जेवायला पण थांबायचं आहे. आता सध्या एवढं थांबणार नाही, कारण की तसंच नाश्ता केला आहे सध्या. सो बघूया, पुढे जरा फ्रेश होतो, चेकआउट करतो, म्हणजे चेंज करतो जरा. हे वाईट कपडे तिकडे जेजुरीला ते हळद उडवणार, तर सगळं कपडे हे होऊन जाणार. तर मी इथं कपडे आता इथे चेंज करून जातो, निघतो हॉटेलमधूनच. सो चला भेटूया थोड्या वेळात. तुला बी चेंज कर रे, टी शर्ट घालतोय. पॅन्ट कालचीच घालावी लागेल मला. पॅन्ट असून दे ना, शर्ट चेंज कर. हे हा मग
अरे चांगलं दिसेल काय चालतं टी शर्ट आहे ना चालतं रे स्वेटशर्ट टाईप चालतं काय नाही फॉर्मल वर काय येडे आहे. अरे भारी वाटतं उलट मित्रांनो एकदम मतलब फ्रेश झालेलो आहे आणि शर्ट चेंज केलेलं आहे कारण की शर्ट आणि पॅन्ट दोन्ही चेंज केले कारण की व्हाईट असलं तर खराब होऊ शकतं खराब म्हणजे खराब नाही होणार हळद लागून ते डाग राहणार सो आता श्रेयस तिकडे काम करतोय त्याचं ऑफिसचं जरा थोडंफार आणि आता मी तुम्हाला सांगायला विसरलो की कसं काय दर्शन घ्यायचं तर आम्ही पास काढून गेलेलो बघा 200 रुपयाचा पण पास येतो आणि 500चा पण पास येतो तर तुमच्यावर एक कुठला काढायचा कुठला नाही पण ॲट द एंड म्हणजे एक होतं की ती जी नॉर्मल लाईन आहे ना जे म्हणजे पास न काढता जर तुम्हाला जायचं असेल तर ती लाईन म्हणजे तीन असे म्हणजे फ्लोअर असतात 3 फ्लोअर तर 3 फ्लोअर म्हणून ते करत रांगा करत मग ती दर्शनाला जाते आणि म्हणजे मला पण माहीत नाही नक्की काय ते मला असं ऐकलं म्हणून मी तुम्हाला सांगतो आता आम्ही गेलो तर पास काढून गेलो तर आम्ही डायरेक्ट ते आतमध्ये म्हणजे गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही डायरेक्ट मंदिरात गेलो आणि तिकडे थोडीफार लाईन होती सो आमचं दर्शन म्हणजे पकडा 40 मिनिटात आमचं दर्शन झालं मस्तपैकी आम्ही एक भटजींना पण भटजींना पण सोबत घेतलेलं त्याच्यामुळे त्यांनी मस्तपैकी दर्शन घेतलं पूजा थोडीफार केली आणि ते भटजींनी सांगितलं की नेक्स्ट टाईम जर येत असाल तुम्ही तर आधी सांगायचं त्यामुळे तुम्हाला अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित करता येईल सो नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा प्रॉपर अभिषेक वगैरे करू आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे सो मी शूट करताना आला जेवढं शूट केलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आता इथून निघतो बघूया किती वाजता जेजुरीला पोहोचतोय माझा विचार चालू आहे की तो वेगळा ब्लॉग करू बघूया कसं होतं कसं नाही ते चला पहिले तर इथून निघूया कारण की आपला चेकआउटचा टायमिंग झालेला आहे ॲक्च्युली आम्ही सकाळी येणार होतो तर रूम ॲक्च्युली एक दिवसाची बुक होते सो काल 12 ते आज 12 अशी बुक झाली रूम सो फ्रायडे टू सॅटर्डे 12 सो आता आम्हाला 12 वाजता चेकआउट करायचं आहे सो आता मी चेकआउट करतो कारण की आमचं व्यवस्थित सगळं झालेलं आहे आम्ही 3 तास झोप घेतलेली आहे मस्तपैकी सो एकदम फ्रेश अँड फाईन आता इथून जाऊया जेजुरी मग घरी आणि मग काय एंड करूया म्हणजे बघूया आधी हा ब्लॉग कुठे एंड करता येतो नाही ते चला बघा इथे पार्किंग केलेली अशी गाडी बघा आमची गाडी तिकडे अशी पार्किंग चांगलं हॉटेल आहे पार्किंग वगैरे एकदम मस्त आहे थांबा एक्सपोजर कमी करता पार्किंग वगैरे मस्तपैकी आहे आणि हॉटेलचे रूम पण एकदम मस्त आहे सो आवडलं आहे मला हॉटेल जर तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये कसं काय कुठे हॉटेल आहे आणि काय रेट्स आहे बघा मी AC रूम बुक केली तर मला 2000 पडली 3 लोकांसाठी सो AC रूम म्हणजे एकदम बेस्ट आहे काय कुठे खाण नाही काय नाही बाथरूम पण एकदम नीट अँड क्लीन आहे तर तुम्ही बुक करू शकता जर तुम्हाला तुळजापूरला यायचं असेल तर चला आता मी निघतो तर मित्रांनो आता मी इथून निघतोय इथून पहिलं तर CNG भरायचं आहे CNG भरून झालं की मग आम्ही पुढच्या रोडला जाऊ निघू सो CNG 24/7 CNG भेटेलच मी तुम्हाला सांगतो की आम्ही CNG मध्ये 440 किलोमीटर 1600 ते 1700 रुपयात आलो आणि थोडंसं पेट्रोल वापरलं कारण की ते लोणावळा ट्रॅफिक होती CNG वर घास जास्त खेचायला गेलं असतं तर जास्त CNG हे झालं असतं इथून राईट आलो तसंच सो चला तर मित्रांनो आता मी इथून निघतोय इथून पहिलं तर CNG भरायचं आहे CNG भरून झालं की मग आम्ही पुढच्या रोडला जाऊ निघू सो CNG 24/7 CNG भेटेलच मी तुम्हाला सांगतो की आम्ही CNG मध्ये 440 किलोमीटर 1600 ते 1700 रुपयात आलो आणि थोडंसं पेट्रोल वापरलं कारण की ते लोणावळा ट्रॅफिक होती CNG वर घास जास्त खेचायला गेलं असतं तर जास्त CNG हे झालं असतं इथून राईट आलो तसंच सो चला इथे आम्ही CNG भरायला थांबलेलो आहे असं नाही अरे ते हे कर ते शेड लावतोय श्रेयस हे ना हे असं टाकायचं आणि हे ना आतमध्ये बेंड करून आतमध्ये टाकायचं कळलं लाव हा बेंड टाक वाक झालं सरकं मागे सरक तिकडून पण टाक वरतून त्या साईडला पण टाक खाली हा टाक हा अरे तर मित्रांनो हे तर CNG भरतो लाईन नाही 2च गाड्या आहेत तर पटकन CNG भरून पुढे जातो चला
तर मित्रांनो आम्ही मगापासून या रोडला चाललोय. आम्ही म्हणजे पंढरपूरचा एरिया फुल पंढरपूर आहे, पण पंढरपूरच्या बाहेरून हा रोड आहे आणि मस्त एकदम म्हणजे एकदम क्लीन रोड म्हणजे एकदम सुसाट चाललो आहे. म्हणजे बघा स्पीड बघा इथे कुठे 120 140च्या स्पीडला मस्तपैकी कोण जास्त ट्रक नाही काय नाही मस्तपैकी चाललोय. आमचा रीच टाइम आम्हाला 5 वाजता दाखवता, पण आता श्रेयस भाईनी कव्हर केले आहेत. आता आम्हाला 4:20 दाखवतात, म्हणजे आमचे 40 मिनटं वाचलेले आहेत. प्लस आता म्हणजे जेवायला थांबू तर तेवढा तर टाइम परत वाढणारच आहे, पण हा रोड एकदम मस्त आहे. सो आम्ही काय करायला पाहिजे होतं की येताना याच रोडने यायला पाहिजे होतं, कारण की हा रोड डायरेक्ट पुण्याला बाहेरच्या बाहेर कनेक्ट करतो. आम्ही येताना जेव्हा आलो ते पुण्याच्या मधून आलो, सो त्यामुळे थोडं आम्हाला लेट झालं. सो आता नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायला लागेल की या रोडनी यायचं मस्त की पंढरपूरच्या रोडनी एकदम भारी. आता आम्हाला पुणे इथून 206 किलोमीटर आणि जेजुरी आहे इथून 150 किलोमीटर. सो चला लवकरात लवकर पोहोचू आणि मग जेवायला थांबू. तेव्हा मी असं विचार केला की हा ब्लॉग इथे एंड करतो आणि जेजुरीचा वेगळा ब्लॉग बनवतो. सो लेट्स गो. ते हॉटेल न्यू कृष्णा धाबामध्ये जेवायला थांबतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. होपसो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच, म्हणजे लगेच आता दुसरा ब्लॉग चालू करतो. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.